जे 4 जानेवारी 2025 रोजी ज्या दिवशी आमच्या ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांच्या जन्मदिनाच्या दिवशी जो सर्वपक्षीय मोर्चा सरपंच हत्याकांड प्रकरणी आयोजित केला होता परभणी, त्या मोर्चामध्ये ज्या विषयाच्या अनुषंगानं म्हणजे सभा आयोजित होती तो विषय सोडून त्या विषयाच्या विषयाचं विसंगत करून आमदार महोदयांनी जे आष्टी पाटोदा शिरूरचे म्हणजे धस साहेब आहेत त्यांनी दिव्यांग व्यक्तींच्या भावना दुखवणारं व्यंग्यवाचक वक्तव्य केल्यामुळं त्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली। आमची ही जी मागणी आहे की जे ते राजकीय लोकप्रतिनिधी आहेत की त्यांनी वारंवार समाज घटक किंवा वंचित घटकांप्रती बेताल वक्तव्य करायचं आणि माध्यमातून पुन्हा माफी मागायची, हा त्यांचा फंडा झालाय की काय असं मला वाटतंय। याची दखल, कारण आमचं जे खाते दिव्यांग कल्याण मंत्रालय हे मुख्यमंत्री महोदयांकडे, ते या खात्याचे कारभारी त्यांनी अशा लोकप्रतिनिधीला म्हणजे बेछूट समज द्यावी की अशा लोकांच्या भावना दुखवू नये, यापुढे सगळ्याच लोकप्रतिनिधी त्यांनी असं समज द्यावी, मग ते सत्ताधारी असोत, विरोधी असोत किंवा कुठल्याही पक्षाचे असोत। एकच मागणी की जसा सर्वसामान्य न्याय तसा लोकप्रतिनिधी नाही, कारण आमच्या कायद्याचं तत्वच आहे समान न्यायाचं। असं जर कुणी वक्तव्य केलं व्यंग्यवाचक तर त्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिकार अधिनियम तरतुदी 2016 त्यामधील जी तरतूद आहे अनुच्छेद 92 क्रमांकाची, त्याच्यानुसार गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा म्हणून त्याच्यात नमूद आहे, त्याखाली जी नमूद तरतूद आहे त्याच्या खाली कार्यवाही व्हावी। का मुख्यमंत्री आम्ही गुन्हा नोंद करण्याबाबतीत ज्या कार्यक्षेत्रातले ते आमदार महोदय SP श्री कावत त्यांना आम्ही 6 तारखेला पत्र दिले रीतसर।